शेतकरी मित्रांनो, योजनाकार यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या दिवशी मिळणार आहे। नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, तर एकंदरीत आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत। पीएम किसान योजनेचा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे आणि डीबीटी मार्फत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आहे की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे की त्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 26 सप्टेंबर रोजी म्हणजे 26 तारखेलाच जे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी म्हणजे हे जे अनुदान आहे हे अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। ही एक आनंदाची बातमी आहे। तसेच पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याविषयी आता आपण जाणून घेऊ। त्यासाठी एक महत्त्वपूर्ण काम करायचं आहे। हा जर हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर एक महत्त्वपूर्ण काम करायचं आहे, ती म्हणजे ई-केवायसी करून घ्या। महत्त्वपूर्ण अपडेट आहे। पहा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी लागणार आहे। ती एकंदरीत कशी करायची तर OTP द्वारे तुम्ही करू शकता। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि योजनेच्या अधिकृत वेबसाईटनुसार पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटची जी आहे ही इथं देण्यात आलेली आहे, pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, की आपण ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटला भेट द्या, जेणेकरून आपल्याला जी ई-केवायसी आहे ई-केवायसी करण्यास सोपं जाईल। आणि आता एक महत्त्वाची आणि आनंदाची म्हणजे तुम्ही ई-केवायसी म्हणजे OTP द्वारे सुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला घरबसल्या सुद्धा जी ई-केवायसी आहे पीएम किसान महासन्मान निधी योजनेची पूर्ण केलेली नसेल तर करून घ्या आणि पूर्ण केली असेल तर करण्याची काही गरज नाही। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आता ई-केवायसी करणं सुद्धा अनिवार्य केले आहे। तसेच आता तुम्ही गावानुसार तुमची यादी जी आहे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याची जी यादी आहे, पात्रता यादी, ती कशी बघायची तर पहा। म्हणजे सर्वप्रथम तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट द्या। पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईट कोणती आहे तर www.pmkisan.gov.in या जी वेबसाईट आहे, किंवा आपण गुगलमध्ये पीएम किसान असं जरी टाकलं तरी आपण बेनिफिट जी लिस्ट आहे त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर आपलं जे राज्य आहे, जिल्हा आहे, उपजिल्हा, ब्लॉक, गाव हे सर्व पर्याय निवडा। सर्वप्रथम आपल्याला काय निवडायचं आहे, आपलं राज्य महाराष्ट्र, आपला जिल्हा कोणता आहे तर एकंदरीत आपला जिल्हा, आपला उपजिल्हा, ब्लॉक, गाव अशा पद्धतीने केल्याच्या नंतर गेट रिपोर्ट जो क्लिक करायचं आहे, गेट रिपोर्टवर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची जी यादी आहे ती यादी दिसून जाईल। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, इतक्या सोप्या पद्धतीने पीएम किसान महासन्मान निधी योजनेची यादी तुम्ही तपासू शकता आणि एकंदरीत ई-केवायसी सुद्धा सोप्या पद्धतीने करू शकता। ई-केवायसी अनिवार्य केलेली आहे, ई-केवायसी करून घ्या लवकरात लवकर। पीएम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेच्या बाबतीत लवकरच हा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। एकंदरीत ही महत्त्वाची बातमी होती, त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।